अक्कलकोटच्या शेजारी एका छोट्या गावात बाळाजी नावाचा एक वृद्ध ब्राह्मण राहत होता. तो अतिशय धार्मिक आणि स्वामी समर्थांचा परमभक्त होता. त्याचे वय 70च्या पुढे गेले होते. बाळाजीची आयुष्यभराची एकच इच्छा होती, काशीला जाऊन गंगा स्नान करायचे. पण गरिबी आणि प्रकृती दुर्बळ असल्यामुळे तो काशीपर्यंत जाऊच शकत नव्हता. हे त्याच्या मनाचे खूप मोठे दुःख होते. रोज सकाळी उठून तो गंगामाईची प्रार्थना करायचा. हे गंगे माते, मी तुझे दर्शन घेऊ शकलो नाही. किमान मरण्यापूर्वी एकदा तरी तुझ्या पवित्र जलात स्नान करण्याची संधी मिळावी. पण दिवस जात होते आणि त्याची इच्छा अपूर्णच राहत होती. एके दिवशी त्याची प्रकृती खूपच बिघडली. डॉक्टरांनी सांगितले की त्याला फारसे दिवस नाहीत. बाळाजीचे मन खूप दुःखी झाले. त्याने विचार केला, आता तर माझी इच्छा पूर्ण होणार नाही. त्याच रात्री त्याला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले. स्वामींनी त्याला म्हटले, बाळाजी, तू का इतका दुःखी आहेस? तुझी गंगा स्नानाची इच्छा मला माहीत आहे. उद्या सकाळी तू आंघोळीला जा, तुझी इच्छा पूर्ण होईल. बाळाजी स्वप्नातून जागा झाला. त्याला वाटले की हे फक्त स्वप्न असावे, पण स्वामींच्या शब्दांनी त्याच्या मनात आशा निर्माण झाली. दुसरे दिवशी सकाळी बाळाजी उठला. त्याच्या घराच्या मागच्या बाजूला एक लहानशी विहीर होती. तो रोज तिथेच आंघोळ करायचा. आज पण तो त्याच विहिरीकडे गेला. पण आश्चर्य, त्या विहिरीतून सामान्य पाण्याऐवजी सुगंधी, स्वच्छ आणि चमकदार पाणी बाहेर येत होते. त्या पाण्याला एक वेगळाच तेज होता. बाळाजीने डोळे चोळले. हा काय चमत्कार आहे? त्याने हात घातला तर ते पाणी अतिशय पवित्र वाटले. त्याच क्षणी त्याला स्वामींचे स्वप्न आठवले. त्याने अश्रू गाळत त्या पाण्यात स्नान केले. स्नान करताना त्याला असे वाटले की तो खरोखरच गंगेत आहे. त्याच्या अंगावर शहारा आला. त्याने मनापासून गंगामाईची स्तुती केली. स्नान संपल्यावर तो घरात आला तर त्याची पत्नी चकित झाली. बाळाजीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज होते. त्याचा सर्व थकवा आणि आजारपण दूर झाले होते. तो तरुणासारखा चैतन्यशील झाला होता. त्याने आपल्या पत्नीला सर्व वृत्तांत सांगितला. ती पण गंगा स्नान करायला गेली. विहिरीतले पाणी अजूनही त्याच तेजाने चमकत होते. बातमी पसरली आणि गावातील अनेक लोक त्या विहिरीकडे धावले. पण आता विहिरीत सामान्य पाणीच होते. गंगेचे पाणी गेले होते. बाळाजी लगेच अक्कलकोटला स्वामी समर्थांकडे गेला आणि त्यांच्या पाया पडला. स्वामींनी मंद हसत म्हटले, तुझी इच्छा पूर्ण झाली ना? बाळाजीने रडत रडत म्हटले, स्वामी, तुम्ही गंगा मातेलाच माझ्या घरी आणलात. तुमच्या कृपेशिवाय हे कधी शक्य झाले नसते. स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हटले, भक्तीची खरी परीक्षा ही नाही की तू काशीला गेलास की नाही. भक्तीची परीक्षा ही आहे की तुझे मन किती निर्मळ आहे. तुझे मन गंगेसारखे पवित्र आहे, म्हणून गंगा तुझ्याकडे आली. त्यानंतर बाळाजी आणखी काही वर्षे जगला आणि नेहमी स्वामींच्या सेवेत राहिला.